तर आपण ना पाणीपुरी फ्लेवरचे मस्तपैकी असे नमकीन शेव बनवून घेऊयात। तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहे 4-5 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि पुदिना। पुदिना आपल्याला जास्तीचाच घ्यायचा आहे। तर एक वाटीभर इथे साधारण मी पुदिना घेतलेला आहे। त्यानंतर अर्धी कैरी घेतलेली आहे मी इथे आंबटपणा त्यात येण्यासाठी। तर ही कैरी जी आहे ती फार आंबट होती म्हणून मी अर्धीच घेतलेली आहे आणि त्यामध्ये मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून छान आपल्याला पेस्ट तयार करायचं आहे आणि पेस्ट जे आहे ते चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे पूर्ण, जेणेकरून ते कैरीमध्ये किंवा कोथिंबीर पुदिन्यामध्ये जे असे नंतर दोरे दोरे तयार होतात ते निघण्यासाठी आपल्याला इथे ते चाळून घ्यायचं आहे। कारण की आपल्याला शेव बनवताना त्यामध्ये अडथळा नाही आला पाहिजे आणि शेव व्यवस्थित झाली पाहिजे। तर इथे चाळलेल्या पेस्टमध्ये मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे 1.5 वाटी, 2 वाटी तांदूळ 2 चमचे जे आहे ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। शेव जे आहे ते छान क्रिस्पी होण्यासाठी त्यामध्ये हळद, तिखट, मीठ आणि जिरा पावडर टाकून त्याला असं सैलसर आपल्याला मळून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने, फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही। आणि इथे मी जाडसर चाळणी घेतलेली आहे, ज्याने असे थोडेसे मोठे शेव तयार होतील। आणि साच्याला तेल लावून सर्व मिश्रण जे आहे ते त्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। आणि इथे मी तेल तापत ठेवले, त्यामध्ये आपण आता हे शेव बनवून घेऊयात। तर इथे गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे, कारण की मीडियम गॅसवरती शेव जे ते आहे ते नरम होतील आणि व्यवस्थित क्रिस्पी पण होणार नाही आणि फ्राय पण होणार नाही। जोपर्यंत याचे जे बबल्स आहे ते पूर्णपणे गायब होत नाही तोपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी त्याला बारीक चाळणी लावून बारीक सुद्धा त्याचे शेव तयार करून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा फ्राय करून घेतलेले आहेत सर्व व्यवस्थित। हे बघा खूपच मस्त असे शेव आपले हे तयार होतात। तर इथे मी दोन्ही पद्धतीचे शेव तयार करून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये अगोदर तर थोडेफार मसाले टाकलेलेच आहे आणि त्याला अजून जास्त टेस्ट येण्यासाठी आपण पुन्हा एकदा थोडेसे मसाले आपण त्यात टाकून घेऊया। तर इथे मी घेतलेलं आहे काळं मीठ, जिरा पावडर, लाल तिखट आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मी जी घेतली होती ती कैरी ना आंबट होती, जर तुमच्याकडे असेल ती जर कैरी नसेल तर तुम्ही त्यामध्ये आमचूर पावडर सुद्धा या मसाल्यामध्ये वापरू शकता आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून शेव जे आहे ते आपले मस्त असे चटपटीत तयार होतात। चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा।